अशोक खरात प्रकरणाशी संबंधित 39 आमदारांची नावे गृह मंत्रालयाने जाहीर करून राजीनामे घ्यावेत या मागणीसाठी सांगलीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। शहरातल्या स्टेशन चौक येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने खरात प्रकरणी निदर्शने करत गृह मंत्रालयाकडून अशोक खरात प्रकरणी 39 आमदारांचे संबंध असल्याचा स्पष्ट दावा करण्यात आलाय। त्यामुळे या आमदारांची नावे जाहीर करून त्यांचे तातडीने राजीनामे घ्यावेत। त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष कार्यरत करून राज्यातील बुवाबाजी आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांची विरोधात कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये भोंदूगिरी बुवाबाजी करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे। खरातच्या संपर्क महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून अशोक खरात प्रकरण गाजताना आपण पाहतोय। ह्या अशोक खरातच्या संपर्कामध्ये महाराष्ट्रातले 39 लोकप्रतिनिधी होते असं गृह खात्यानं एका बाजूला सांगितलेलं आहे, परंतु आम्ही आज मागणी करीत आहोत की गृह खात्यानं त्या 39 लोकप्रतिनिधींची नावं जाहीर करावीत, त्यांचे राजीनामे महाराष्ट्र सरकारनं घ्यावेत। या मागणीसाठी आज आम्ही स्टेशन चौकामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निदर्शनं केलेली आहेत। या महाराष्ट्रामध्ये अनेक असे बुवाबाज करणारे लोक आहेत। महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा झाला, परंतु कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनचा कक्ष स्थापन केलेला नाही। तो कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्थापन करावा आणि या महाराष्ट्रातली जी भोंदूगिरी जी आहे, बुवाबाजी करणारे जे महाराज आहेत, ते ताबडतोबीनं त्यांची सगळी कारवाई थांबवली गेली पाहिजे। अशा प्रकारची पावलं महाराष्ट्र सरकारनं उचलली पाहिजेत। या प्रकारची मागणी आज आम्ही घेतलेली आहे।